आपलं पुन्हा एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। किरीट सोमय्या आज दुपारी पिंपरी चिंचवड दौरा करणार आहेत। यावेळी एका नामांकित कंपनीची माहिती घेणार असल्याची माहिती मिळते। ही कंपनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याशी संबंधित असून सीरम इन्स्टिट्यूट कडून या कंपनीने 435 कोटी घेतल्याचा सोमय्यांचा आरोप आहे। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी सोमय्यांची मागणी असून कंपनीच्या सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती देण्यात याव्यात अशा मागणीसाठी ते आज कंपनीला भेट देणार आहेत। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। गोविंद, आज किरीट सोमय्या पिंपरी चिंचवड दौऱ्यावर येत आहेत आणि एका नामांकित कंपनीची ते माहिती घेणार असल्याचं कळतंय। नेमकी कंपनी कोणती, काय अपडेट? अर्थातच किरीट सोमय्या पुन्हा एकदा या निमित्तानं सक्रिय झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यांनी मागेही सांगितलं होतं की शरद पवारांच्या संबंधित असलेल्या एका कंपनी संदर्भात आपण काही माहिती माध्यमांसमोर देणार आहोत, मात्र ती कंपनी कोणती आहे ते सांगितलं नाही। आज ते पिंपरी चिंचवडमध्ये, जिथे पुणे जिल्ह्याचं एकूणच महाराष्ट्राचे जे कंपनी रजिस्टर ऑफिस आहे, जिथे सगळ्या कंपनीचं रजिस्ट्रेशन असते आणि त्याची माहिती त्या कार्यालयामध्ये असते। हे कार्यालय पिंपरी चिंचवडमध्ये स्थित आहे। या मध्ये ते कार्यालय प्रमुखाची भेट घेण्यासाठी येतात। त्याआधी त्यांनी एक पत्र दिलं आणि आपल्या पत्रामध्ये त्यांनी जी कंपनी नमूद केलेली आहे ती निओ स्टार इन्फ्रा, जी अत्यंत महत्वाची कंपनी सांगितली जाते आणि शरद पवारांच्या निकटवर्तीयांची ही कंपनी असल्याचंही आपल्याला सूत्रांनी माहिती दिली आहे। सिरम इन्स्टिट्यूटचं पहिल्यांदाच नाव या निमित्तानं समोर आलेलं आहे की 435 करोड रुपये या सिरम इन्स्टिट्यूटने संबंधित कंपनीला दिले, मात्र ते कुठेही दाखवण्यात आलेले नाहीत असं सोमय्या यांनी आपल्या पत्रात नमूद केलंय। या व्यतिरिक्त या कंपनीचे आणखी काही वेगळे पैशाचे व्यवहार आहेत का किंवा इतर माहिती काय आहे, ही नेमकी कंपनी कोणाशी संबंधित आहे याबद्दल किरीट सोमय्या माध्यमांशी देखील बोलणार आहेत आणि त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा सगळा त्यांचा आजचा दौरा आहे। ज्या पद्धतीने त्यांनी मागेही सांगितलं होतं की शरद पवारांच्या संबंधित असलेल्या कंपनीबद्दल आपण गौप्यस्फोट करणार आहोत, ती हीच कंपनी आहे का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। बरं गोविंद, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।